श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही सकाळी 8 वाजल्यानंतर स्नान करता का की त्याआधी करता? तर तुम्हाला भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मी आणि गरुडजींना स्नान करण्याविषयी जे रहस्य सांगितले ते नक्कीच ऐकलं पाहिजे. स्नान कधी करावे, कसे करावे, स्नान करताना कोणता मंत्र म्हणावा, अंघोळीच्या पाण्यात कोणत्या दिवशी काय टाकावे, तसेच स्नानानंतर सर्वात पहिले काम कोणते करावे ज्यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल, दुःख दारिद्र्याचा नाश होईल आणि सुखसमृद्धीत वाढ होईल. स्नानाचे सर्व शुभ फळ मिळवण्यासाठी स्नान करण्याची योग्य पद्धत कोणती आहे? भगवान विष्णूंनी स्नानाविषयी सांगितले आहे की स्नान ही केवळ देह शुद्ध करण्याची क्रिया नाही, त्याचे हजारो लाभ आहेत. जर योग्य पद्धतीने स्नान केले तर मनुष्य जीवनात कधीही रोगी होणार नाही, कधीही दुःखी होणार नाही, ना कधी दारिद्र्य येईल. तर चला विलंब न करता तुम्हाला सांगतो की भगवान विष्णूंनी स्नानाविषयी देवी लक्ष्मी आणि गरुडजींना कोणते महत्त्वाचे ज्ञान दिले आहे. मित्रांनो, एकदा क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी विराजमान होते. त्याच क्षणी आकाशमार्गे पुत्र गरुड तेथे आले. गरुडांनी दूरवरूनच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना दर्शन करून विनम्रतेने प्रणाम केले आणि समीप आले. भगवान विष्णूंनी मृदुस्मित हास्याने डोळे उघडले आणि गरुडाचे स्वागत केले. गरुडाने हात जोडून म्हटले, हे प्रभू नारायण, हे माता लक्ष्मी, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. भगवान विष्णूंनी प्रेमपूर्वक गरुडाला विचारले, हे गरुड, तुमचे स्वागत आहे. तुमच्या चेहऱ्यावर शंका दिसत आहे. सांगा, तुमच्या निराशेचं काय कारण आहे? गरुड उत्सुकतेने म्हणाले, हे प्रभू, मी आत्ताच पृथ्वी लोकाचं भ्रमण करून आलो आहे. तिथे मी अनेक मनुष्य पाहिले जे दररोज स्नान तर करतात तरीही दुःखी आणि क्लेशपूर्ण जीवन जगतात. ते मनुष्य दररोज प्रातस्नान करतात तरीही त्यांचे दुःख दूर का होत नाहीत? त्यांचे दुःखी राहण्याचे काय कारण आहे? थोडा वेळ थांबून गरुडाने दुसरी जिज्ञासा मांडली, हे प्रभू, कृपया मला सांगा की स्नान करण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती आहे? मनुष्याने स्नान कधी आणि कसे करावे? मग गरुडाने माता लक्ष्मींकडे पाहून म्हटले, हे माता लक्ष्मी, पृथ्वी लोकात अनेक स्त्रिया नित्यप्रती स्नान करून तुमची पूजा अर्चना करतात, तरीही त्यांच्या घरी तुमचे वास्तव्य होत नाही. त्यांच्या जीवनात दरिद्रता आणि अशांती का टिकून राहते? गरुडाच्या मुखातून एकामागून एक प्रश्न ऐकून भगवान विष्णू मंदस्मित करत हसले आणि लक्ष्मी देवीनेही गरुडाच्या जिज्ञासेला प्रशंसा भावाने पाहिले. भगवान विष्णू गंभीरतेने म्हणाले, हे पक्षीराज, तुमचे सर्व प्रश्न योग्य आहेत. तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या विषयावर प्रश्न केला आहे. स्नान हे मानवी जीवनाचे एक अनिवार्य कर्म आहे. स्नानाने शरीर आणि मनाची शुद्धी होते आणि मनुष्य पूजापाठासारख्या पवित्र कर्मासाठी योग्य होतो. दररोज स्नान करणे अत्यंत आवश्यक आहे, पण योग्य पद्धत आणि वेळ पाळली नाही तर त्याचे पूर्ण फळ मिळत नाही. हे गरुड, मी तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देईन, पण थेट उत्तर सांगण्याआधी मी तुला एक पवित्र कथा सांगतो. ही कथा लक्षपूर्वक ऐका. यात दडलेला आहे ज्ञान. तुझे सर्व संदेह दूर होतील. गरुडजी उत्सुकतेने म्हणाले, हे प्रभू, तुमच्या मुखातून ही कथा ऐकणे माझे सौभाग्य आहे. कृपया मला ती कथा सांगा. मी तिला लक्षपूर्वक पूर्ण ऐकेन. मग भगवान विष्णू गरुडजींना ती कथा सांगू लागले, जी आज मी तुम्हाला सांगणार आहे. ही कथा ऐकण्यामात्रेनेच समस्त तीर्थामध्ये एकत्र स्नान केल्याचे पुण्य मिळते. म्हणून ही कथा तुम्ही पूर्ण लक्षपूर्वक ऐका. प्राचीन काळाची गोष्ट आहे. मध्य देशात एक अत्यंत सुंदर नगर होते. त्या नगरात एक परम धनवान सेठ राहत होते. त्या सेठच्या वैभवाची कीर्ती ही दूर दूरपर्यंत पसरली होती. त्याच्या महलासारख्या घरात कोणत्याही भौतिक सुखाची कमी नव्हती. ईश्वराच्या कृपेने त्याला 3 सुंदर कन्या झाल्या होत्या.
सेठ राघवचंद्रने आपल्या 3 मुलींना मोठ्या लाडाने आणि प्रेमाने वाढवले. त्यांना नेहमी सुख, ऐश्वर्य आणि सुखसोयी मिळत होत्या. रेशमी कपडे आणि सोने चांदीचे दागिने, सुंदर घर आणि विविध आनंदाचे साधन त्यांच्यासाठी नेहमी उपलब्ध असायचे. तिन्ही बहिणी रूपाने अपूर्व होत्या, यौवनात मोहक आणि नाजूक. ते त्यांच्या चंचल वर्तुळामुळे सर्वांचे मन जिंकून घेत. परंतु या सुखाच्या भरमसाठ जीवनात एक गोष्ट सेठ विसरला होता. त्याने आपल्या मुलींना धर्म, संस्कार आणि शास्त्रांचे ज्ञान शिकवले नव्हते. जीवनातील योग्य, अयोग्य, सद्गुण आणि पुण्य यांचा भेद त्यांना माहीत नव्हता. त्या फक्त विलासितेच्या सुखात रमलेल्या होत्या, पण त्यांच्या अंतर्मनातील आध्यात्मिक व नैतिक शिकवण ही रिकामी राहिली होती. कालांतराने त्या यौवनाच्या दाराशी पोहोचल्या. सेठने त्यांच्या विवाहाची तयारी केली आणि तिघींचे लग्न नगरातील प्रतिष्ठित श्रीमंत घराण्यांमध्ये मोठ्या धूमधडाक्यात झाले. शहनाईच्या मधुर आवाजात त्यांनी आपापल्या नव्या घरात प्रवेश केला. त्यांचे सासू, सासरे आणि नवरा यांनी आदराने स्वागत केले. तिन्हीही घराच्या लक्ष्मी म्हणून मानल्या गेल्या, पण त्यांच्या काही सवयींमध्ये बदल झाले नव्हते. तिघीही बहिणी सकाळी उशिरा उठायच्या. सूर्य उगवल्यानंतरही त्या बिछाण्यावर लोळत असत. उशिरा उठल्यामुळे प्रातस्नानाला टाळाटाळ करत, कधी कधी न करता थेट स्वयंपाकघरात जाऊन अन्न ग्रहण करायच्या. पूजापाठ ही फक्त रीतसर होत्या, त्यात भक्ती नव्हती. या आळस सवयीमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होती आणि अंधकारमय वातावरण पसरलं होतं. सासू सासरे अनेकदा प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करत असत. सकाळी लवकर उठून स्नान आणि शुद्धतेचे पालन करण्यास सांगत, पण बहिणी आपल्या मनमानी पद्धतीत रमलेल्या होत्या. आळस, विलासीपणा आणि अनुशासनहीनता ह्या त्यांच्या स्वभावात घर करून बसल्या होत्या. कालांतराने त्यांच्या पतीच्या व्यवसायात समस्या उभ्या राहिल्या. मालाचा तोटा, गुंतवणूक डुबणी, कर्ज घेऊनही व्यापार न सावरणे, सर्व काही सुरू झाले. घरांची समृद्धी कमी होऊ लागली. महलाचं वैभव हरवलं आणि त्या सर्वांना झोपडीत राहायला भाग पडलं. कुटुंबांना तंगहाली, चिंता आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. सेठला आपल्या मुलींना सुख देण्याचा प्रयत्न करत असताना पाहता त्यांना हा दुःखद अनुभव खूप वेदना देत होता. तो म्हणाला, माझ्या मुलींसाठी मी सर्व काही केले, पण आता त्यांच्या आयुष्याचा प्रवास असा का झाला? त्याला समजत नव्हते की विलासितेतील आळस आणि अनुशासनहीनता त्यांच्या पतीच्या जीवनात अपाय निर्माण करत आहेत. एक रात्री सेठ हताश होऊन तारकांनी भरलेल्या आकाशाकडे पाहून प्रार्थना केली, हे प्रभू, माझ्या घरात एवढे संकट का आले? माझ्या संततीला आणि माझ्या व्यवसायाला वाटणारे दुर्दैव दूर करा. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. थोड्याच वेळाने सेठच्या दारी एक दिव्य तेजस्वी साधू आले. साधू कोणतेही सामान्य पुरुष नव्हते, तर स्वतः ते भगवान विष्णू मानवी रूपात आले होते. त्यांच्या डोळ्यात करुणा झळकत होती. देहावर एक दिव्य आभा शोभत होती. जटाजुटाने मस्तक शोभत होते आणि ते पवित्रतेचा अनुभव देत होते. सेठ धावत साधूंच्या पावलांवर प्रणाम करून आत बोलवलं. साधू शांत आणि प्रेमळ स्वरात म्हणाले, बसा, तुझ्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे. मला सांग, काय झालं? सेठने आपले दुःख सांगितले. मुलींच्या विवाहानंतर आलेली विपत्ती, पतीच्या व्यवसायातील नुकसान, घरातील अंधकार आणि आपल्या स्वतःच्या व्यवसायावर आलेले संकट. सेठच्या डोळ्यातून हताशाने अश्रू वाहू लागले. साधू हळूहळू म्हणाले, बस्सा, या त्रासाचा मूळ कारण तुझ्या मुलींच्या आळशी आणि अनुशासनहीन जीवनशैलीत आहे. सकाळी उशिरा उठणे, स्नान टाळणे आणि अन्न ग्रहण करण्याच्या अशुद्ध पद्धतीमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. ही ऊर्जा त्यांच्या भोवती वावरण्यामुळे दुर्दैव कायम राहतो. साधूंनी मुलींना समजावले, स्नानाचे प्रकार,
नंबर 1, ब्रह्मस्नान. ब्रह्ममुहूर्तात केलेलं स्नान जे मानसिक आणि शारीरिक शुद्धतेसाठी सर्वोत्तम मानलं जातं. सूर्योदयाच्या 1.5-2 तास आधी वातावरण शांतिमय असतं. या स्नानाने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येते. नंबर 2, देवस्नान. प्रातःकाळात 5 ते 6 वाजता नद्यांचे स्मरण करत केलेले स्नान यात शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, मन पवित्र होते आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो. नंबर 3, ऋषी स्नान. पहाटे तारे अजून चमकत असताना केलेले स्नान मानसिक शांती आणि चिंता नष्ट करण्यासाठी सर्वोत्तम आहे. मानव स्नान. सूर्योदयाच्या सुमारास केलेलं स्नान शरीर ताजेतवाने राहते, उत्साह आणि ऊर्जा निर्माण होतो, दिवसभर कार्यक्षम राहता येते. साधूने स्पष्ट केलं की सूर्योदयानंतर केलेलं स्नान हे दानव स्नान मानलं जातं. अशा वेळी उत्साह कमी, शरीर मन सुस्त राहतं आणि नकारात्मक शक्ती वाढतात. त्यानंतर साधूंनी एका मंत्राचा उल्लेख केला. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सानिधी कुरु. याचा अर्थ, पवित्र नद्यांनो, तुमचे सानिध्य या स्नानातील जलात राहो. या मंत्राचा उच्चार करत स्नान केल्याने सर्व पाप हे नष्ट होतात, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवन समृद्ध होतो. तिघीही बहिणींनी पश्चातापाने मान खाली घालून साधूच्या चरणी कोसळल्या. त्यांनी प्रार्थना ऐकली. महाराज, आम्ही चुकीचे आचरण केले, कृपया आम्हाला मार्ग दाखवा. साधूंनी सांगितले की आता त्यांनी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करणे, पवित्र नद्यांचं स्मरण करणे, सूर्याला अर्घ्य देणे आणि भक्तिपूर्वक पूजा करण्याचे नियम पाळावे. तिघीही बहिणींनी त्या नियमांचे पालन सुरू केले. सकाळी लवकर उठणे, स्नान करणे, सूर्याला जल अर्पण करणे आणि भक्तिपूर्वक पूजा करणे या सवयी त्यांच्या जीवनात रुजल्या. शरीर, मन आणि घरातील वातावरण शुद्ध झाले, नकारात्मक ऊर्जा नष्ट झाली, घरातील सुख समृद्धी परत आली. मुलींच्या नव्या संकल्पामुळे पतीचा व्यापार सावरू लागला. घरात धनाची बरकत झाली, आनंद आणि शांती परत आली. झोपड्यांमध्ये दिव्य उजेड आणि समाधान दिसू लागले. घराची लक्ष्मी पुन्हा प्रसन्न झाली आणि सेठचे हृदयही आनंदाने भरले. सेठाने मनोमन अनुभवले की जीवनातील खरी समृद्धी आणि सुख हे फक्त ऐश्वर्य आणि विलासितेतून नाही मिळत. अनुशासन, शिस्त आणि आध्यात्मिक मार्गाचे पालन केल्याशिवाय कोणतेही वैभव टिकत नाही. तिघीही बहिणी आता जीवनभर प्रभूने सांगितलेले नियम पाळत राहतात. सकाळी उठल्यावर स्नान, मंत्राचा उच्चार, सूर्याला अर्घ्य देणे, भक्तिपूर्वक पूजा हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले. कालांतराने त्या घरात शांतता, आनंद आणि समृद्धी कायम राहिली. घरात लक्ष्मीचा वास राहिला, नकारात्मकता दूर झाली आणि प्रत्येक सदस्याच्या जीवनात प्रेम, सौभाग्य आणि शांती भरली. या कथेतून एक संदेश स्पष्ट होतो. जीवनातील समृद्धी आणि सुख हे फक्त ऐश्वर्याने नाही, तर शिस्त, श्रद्धा आणि वेळेचे पालन आणि आध्यात्मिक मूल्यांनी टिकवलं जातं. भगवान विष्णूंनी ही कथा सांगून मौन धरलं. क्षीरसागरात पुन्हा शांती पसरली. गरुड मंत्रमुग्ध होऊन हे सर्व ऐकत राहिले. त्यांना आता त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. माता लक्ष्मी कोमल स्वरात म्हणाल्या, जिथे आळस, घाण आणि अशुद्धी असते तिथे माझा वास होऊ शकत नाही. ज्या स्त्रिया नित्य स्नान करतात पण वेळेचं पालन करत नाही किंवा संपूर्ण विधी पाळत नाही, तिथेही समृद्धी टिकत नाही. मी तिथेच निवास करतो जिथे पहाटेच्या प्रकाशासह जागरण होते. स्नानाने तर तन, मन पवित्र ठेवलं जातं आणि खरे श्रद्धेने ईश्वराचं स्मरण केलं जातं. गरुडाने हर्षभरित नम्रतेने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रणाम केलं आणि जोरात जय जयकार केला. जय श्री हरी विष्णू आणि जय माता लक्ष्मी त्यांच्या मुखातून उमटले. आपल्या कृपेने आज माझं चित्त प्रकाशानं भरलं आहे.
असं म्हणून गरुड तिथून निघून गेले. म्हणूनच आपणही आळस सोडून दररोज सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायला हवं. तेव्हा ईश्वराची आराधना आणि स्मरण केल्याने आपल्या जीवनात सदैव पवित्रता, सकारात्मक ऊर्जा आणि माता लक्ष्मीची कृपा राहील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण.